माझे नाव पूनम आहे. माझे वय 24 वर्ष आहे. आमचं कुटुंब तसं लहानच. माझ्या घरी मी, माझे आई-वडील, माझी बहीण आणि एक भाऊ आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव सीमा आहे आणि ती 27 वर्षाची आहे. आम्ही दोघी बहिणी तशा दिसायला खूपच सुंदर आहोत. माझ्या बहिणीचे एका बँक मॅनेजरसोबत लग्न झाले होते. माझी ताई दिसायला खूपच देखणी. त्यामुळे मुलाकडच्यांनी तिला बघताक्षणी पसंत केली. पण आम्ही लोक गरीब असल्यामुळे हुंडा देऊ शकत नव्हतो. माझे जीव ताईवर आधीच लट्टू झाले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की लग्न करीन तर हिच्याशीच. आम्हाला सुद्धा ते लोक चांगले वाटले. कारण लग्नाचा सगळा खर्च तेच करणार होते. मग माझ्या ताईचं लग्न झालं. लग्नाच्या 2 महिन्यांनी ताई आणि जिजू घरी आले. ताई आणि जिजूला भेटून आम्ही लोक खूप खुश झालो. माझी ताई अचानक बदलली होती. ती अजूनच जास्त सुंदर दिसत होती आणि तिचं रूप आणखीनच खुललं होतं. जिजू आमच्यासाठी नवीन कपडे आणि गिफ्ट्स घेऊन आले होते. गिफ्ट्स आणि कपडे भेटल्यामुळे मी आनंदाने ताईला मिठी मारली. तेवढ्यात जिजू म्हणाले, "मला नाही का भेटणार?" म्हणून मग मी त्यांना पण मिठी मारली. त्यांनी मला जरा जास्तच आवडून घेतलं. बाजूलाच माझी ताई उभी होती. तिने बघितलं आणि म्हणाली, "बस करा आता. सोडा तिला. ती लहान आहे अजून." रात्री सगळेजण एकत्र जेवलो आणि मग झोपायची वेळ झाली. बऱ्याच दिवसांनी ताई आईला भेटत होती म्हणून तिला आईसोबत झोपायचं होतं. जिजू म्हणाले, "ठीक आहे." आणि मग त्यांच्यासाठी वेगळं अंथरूण टाकलं. झोपायच्या आधी जिजू म्हणाले, की "माझे पाय थोडे दुखतायत. त्यामुळे थोडं गरम तेलाने मालिश करून मिळाली तर बरं होईल." आईने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यामुळे मग मी तेल गरम करून त्यांच्याजवळ गेले. माझी ताई जिजूला सांगून गेली, की "पूनम तुमच्या पायाची मालिश करणार आहे आणि मग इथेच झोपेल. तिच्याशी जास्त मस्ती करू नका. लहान आहे ती अजून." मग मी जिजूला मालिश करायला लागले. रात्रीची वेळ होती म्हणून मग मी नाईटची पॅन्ट आणि टी-शर्ट घातला होता. जिजूने मला दरवाजा बंद करायला सांगितला. ते म्हणाले, की "तुझ्या बाबांनी मालिश करताना बघितले तर त्यांना वाईट वाटेल." मग मी त्यांना मालिश करायला लागले. त्यांनी त्यांची पॅन्ट गुडघ्यापर्यंत वरती केली आणि मी त्यांच्या पायाला तेल लावू लागले. ते गप्प पडून होते. मला फार कंटाळा येत होता. म्हणून मग मी विचार केला, की जिजूसोबत गप्पा माराव्यात. मी त्यांना म्हणाले, की "ताई तर अगदी बदलून गेली आहे. तुमच्या इथे ती असं काय खाते?" त्यावर जिजू म्हणाले, "तुला पण तिच्यासारखं बनायचं आहे का?" मी म्हणाले, "हो." तर ते म्हणाले, की "लग्न झाल्यावर तू देखील अशीच बनशील." पुढे मग त्यांनी मला विचारले, की "तुला कोणी बॉयफ्रेंड आहे आहे की नाही?" मी म्हणाले, "नाही." ते म्हणाले, "का? तुझी फिगर बघून तर वाटत नाही." मी म्हणाले, "फिगर? ती काय असते?" ते म्हणाले, "आता तुला कसं सांगू की फिगर काय असते?" मी म्हणाले, "सांगा ना, मला खरंच माहिती नाही." ते म्हणाले, "बरं, पण एक प्रॉमिस कर की तू हे कुणालाच सांगणार नाहीस. तरच मी तुला सांगतो." मी म्हणाले, "प्रॉमिस, पक्कं प्रॉमिस. मी कुणालाच काहीही सांगणार नाही." जिजू म्हणाले, "हो, तुझ्या ताईला बघ. लग्न अगोदर कशी होती आणि आता कशी दिसते." मी म्हणाले, "हो, ते तर बघितलंस म्हणून तर विचारते आहे ना." जिजू म्हणाले, "हा तर. मग काय बदल दिसतोय तुला तिच्या शरीरात?" मी म्हणाले, "ताई पहिल्यापेक्षा जास्त सुंदर आणि थोडी जाड वाटत आहे." मग अचानक त्यांनी माझा हात पकडत मालिश करायला थांबवलं. ते म्हणाले, "थांब, मी पॅन्ट काढतो. नाहीतर तेलाने माझी पॅन्ट खराब होईल." त्यांचे शरीर अगदी पिळदार होतं. लांबलचक आणि जाडजूड. मग त्यांनी पॅन्ट काढली आणि ते फक्त इनरवर आले. मला थोडी लाज वाटत होती. पण मी त्यांना काही बोलले नाही. मी पुन्हा म्हणाले, की "तुम्ही सांगितलं नाही की फिगर काय असते?" ते म्हणाले, "अगं वेड्या मुली, मला पहिले हे सांग की तू आत काही घातलेस की नाही?" मी म्हणाले, "नाही." ते म्हणाले, "का नाही घातलं?" मी म्हणाले, "ते घातल्यावर मला खूप गरम होतं." तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्याकडे ओढून घेतलं. त्यांनी माझे आंबे दाबून बघितले आणि म्हणाले, की "तुझ्या वयाच्या मानाने तुझे जरा लहान आहे. अजून थोडे मोठे असायला पाहिजे होते." मग त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले, "तुझी कंबर तर नीट आहे." मग त्यांनी त्यांचा हात अजून खाली नेला आणि म्हणाले, की "तुझ्या टरबुजांची साईजसुद्धा अजून मोठी केली पाहिजे." मी म्हणाले, "पण जिजू हे कसे मोठे करणार? मला सुद्धा ताईसारखं वरती आणि खालती मोठी साईज हवी आहे." ते म्हणाले, "तुला तिच्या साईज आणि कंबरची साईज बघून छान वाटतं का नाही? तुला सुद्धा अगदी असेच पाहिजे आहेत ना?" मी म्हणाले, "हो जिजू, मला सुद्धा पाहिजेत." "त्यासाठी काय करावं लागेल?" जिजू म्हणाले, "हे बघ, तुझ्या ताईची फिगर जशी मी मोठी केली तशीच मी तुझ्या फिगरला सुद्धा मोठी करू शकतो. जर तू मला तुझा बॉयफ्रेंड बनवशील आणि बाहेर कुणाला काही सांगणार नसशील तर. मी तुला सुद्धा तुझ्या ताईसारखं एकदम मस्त बनवू शकतो." मी म्हणाले, "पण माझी फिगर बघून जर कुणाला समजलं तर?" ते म्हणाले, "काही समजत नाही. तू आता वयात आली आहेस. तुला आता एका तरुणाची गरज आहे, जो तुझी जवानी नीट हाताळू शकतो." मी त्यांचं बोलणं ऐकत ऐकत मालिश करत होते. तेवढ्यात ते म्हणाले, "माझ्या मांडीच्या वरती थोडी मालिश कर."
मग मी तुझी मालिश करतो आणि आजपासूनच त्यांना वाढवायचं काम चालू करतो. आता 7-8 दिवस तरी मी इथेच राहणार आहे आणि तेवढ्या दिवसात मी तुझी फिगर छान बनवून देईल. मग ती माझे आंबे दाबत म्हणाले, मी काही प्रश्न विचारीन, त्यांची खरी खरी उत्तरं द्यायची. मी म्हणाले, हो विचारा. त्यांनी माझे दोन्ही आंबे पकडले आणि जोरात दाबत म्हणाले, असे कधी या अगोदर यांना दाबलं आहे का? मी म्हणाले, आह नाही, आजपर्यंत कुणीच असं केलं नाही. ते म्हणाले, कसं वाटतंय? मी म्हणाले, जरा हळू दाबा, खूप दुखतंय. ते म्हणाले, तू माझ्या मांडीच्या वरती नीट मालिश कर आणि तोंडातून आवाज काढू नकोस, नाहीतर कुणीतरी येईल. असे म्हणत त्यांनी माझ्या टी शर्टच्या आत हात घातला आणि प्रेमाने ते माझे आंबे कुरवाळू लागले. तेवढ्यात मी बघितलं की त्यांच्या इनरमध्ये एक तंबूसारखं काहीतरी बनलं होतं. मी त्याच्याकडे बघत होते. तर ते म्हणाले, त्याच्याकडे बघू नकोस, अजून तू लहान आहेस. ताई पण हेच सांगून गेली होती की अजून लहान आहेस. पहिले मी तुला मोठी बनवतो आणि मग त्याची गाठ भेट करून देईल. मग ते म्हणाले की तू दरवाजाची कडी लावून ये, म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही. कडी घालण्याच्या अगोदर हे बघून ये की बाकी सगळे जण झोपलेत का. मी बघितलं तर सगळेजण झोपले होते. मी लगेच जिजूंकडे धावत गेले, कारण मला दाबून घ्यायला मस्त वाटत होतं. मी त्यांच्याजवळ गेले आणि बघितलं तर त्यांनी त्यांचा शर्ट आणि बनियान पण काढून टाकला होता. आता ते फक्त इनरवर होते. त्यांनी मला त्यांच्या पाठीला मालिश करायला सांगितले. मी त्यांच्या पाठीला मालिश करत होते. काही वेळाने ते उठले आणि म्हणाले, आता सांग तुला काय करायचं आहे ते. मी माझ्या इशारा करत म्हणाले की तसंच करत राहा, छान वाटतंय. ते म्हणाले की जर नीट दाबून घ्यायचं असेल तर मग तुला टी शर्ट तर काढावंच लागेल. मी त्याच्यावर तेल लावून मालिश करून देईन. त्यानंतर मी टी शर्ट काढला तर ते म्हणाले की बाकीचे कपडे पण काढून टाक. मी म्हणाले, पण मग मी पूर्ण ओपन होऊन जाईल. ते म्हणाले, हो, लाज तर तुला सोडावीच लागेल, नाहीतर पण तू शिकणार कशी. मी म्हणाले, लाईट तरी बंद करा की, मला खूप लाज वाटते आहे. जिजू म्हणाले, जर लाईट घालवली तर अंधारात कसं कळणार की कुठे तेल जास्त लावायचं आणि कुठे कमी. त्यांनी माझ्या आंब्याकडे नीट बघितलं, जसं एखादा डॉक्टर बघतो तसं, आणि ते म्हणाले, हे लूज पडले आहेत. मी म्हणाले, मग काय करावं लागेल. मग त्यांनी मला त्यांच्याजवळ ओढून घेतलं आणि त्यांच्या पायावर मला बसवून मला चुंबन करू लागले. पहिल्यांदा मला थोडं वेगळं वाटलं, पण नंतर मजा येऊ लागली आणि मी सुद्धा त्यांना साथ देऊ लागली. त्यानंतर त्यांनी माझे आंबे तोंडात घेतले आणि चोखू लागले. त्यांनी मला असं बसवलं होतं की त्यांचा नागोबा माझ्या दोन्ही पायांच्या मधोमध अगदी माझ्या टरबुजांना चिटकत होता. बराच वेळ ते माझे चोखत होते आणि मी एकदम वेगळ्या जगाचा अनुभव घेत होते. ते अचानक थांबले आणि मी म्हणाले, काय झालं, का थांबलात. ते म्हणाले, तुला माहीत झालं पाहिजे ना, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी तुला माहिती पण देईल आणि मजा पण. आता तू खाली झोप. मला खाली झोपवून ते माझ्या पायावर बसले आणि त्यांचा नागोबा आता माझ्या बेंबीला टेकत होता. त्यांनी हातावर तेल घेतलं आणि मस्तपैकी माझ्या दोन्ही आंब्याला ते हळूहळू चोळू लागले. ते बराच वेळ माझ्या आंब्याला मालिश करत होते आणि त्यानंतर त्यांनी मला उठवलं आणि आता ते खाली झोपले. ते मला म्हणाले, जसा मी तुझ्या अंगावर बसून तुझी मालिश करत होतो, आता तू पण तसंच कर. मी त्यांच्या अंगावर बसले तर त्यांचा नागोबा माझ्या टरबुजांना टेकू लागला होता. माझ्या तर अंगावर काटाच आला. त्यांची छाती चांगलीच मोठी होती. मी त्यांच्या छातीची मालिश करायला सुरुवात केली. काही वेळ मालिश करून झाल्यावर ते उठले आणि त्यांचा हात थेट माझ्या टरबुजांकडे गेला. इतक्या वेळात मी त्यांची दासी बनले होते. त्यांनी मला नाईटी काढायला सांगितले, तसं मी लाजत लाजत काढली. मग त्यांनी माझ्यावरून हात फिरवला आणि मला पण त्यांची काढायला सांगितली. त्यांनी माझ्याकडे नीट बघितले. ते एका हाताने माझ्या मांड्या चोळत होते आणि दुसरा हात आंब्यावर लावला होता. आता मला देखील मजा येऊ लागली होती. त्यांनी मला खाली झोपवलं आणि त्यांची जीभ माझ्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये फिरवू लागली आणि माझी चुची झाडून काढली. मला तर एकदम वेळ लागल्यासारखं झालं आणि मी आहा करत म्हणाले, हे काय करताय तुम्ही. ते म्हणाले, काही बोलू नकोस, तू फक्त मजा घे. ते माझी चुची झाडू लागले आणि मी तळमळ करायला लागले. ते असंच करत होते आणि काही वेळातच मी स्वर्गात पोचल्यासारखे झाले. मी थरथरू लागले, पण ते मला सोडत नव्हते. माझा रस बाहेर निघू लागला आणि ते चाटत म्हणाले, तू तर तुझ्या ताईपेक्षा गरम आहेस. मी म्हणाले, खूप मजा येत आहे, काहीतरी करा, नाहीतर मला वेळ लागेल. ते म्हणाले, तू पूर्ण मजा घ्यायला तयार आहेस का. मी म्हणाले, हो जिजू, मला पूर्ण मजा घ्यायचा आहे. असला मजा मी कधीच घेतला नाही. ते माझ्या अंगावरून उठले तर मी त्यांना पकडत विचारले की कुठं निघालाय तुम्ही. ते म्हणाले, मी कुठं निघालो नाही, पण मजा तर फक्त तुलाच येत आहे, मला सुद्धा मजा घेऊ दे.
मी म्हणाले, पण मी कशी तुम्हाला मजा देणार, मला तर काहीच येत नाही. ते म्हणाले, एक काम कर, माझ्या नागोबा तुझ्या मांडीतून बाहेर काढ आणि त्यांना असंच कर जसा मी तुझ्या करत होतो. हे ऐकून मी लाजले. तर त्यांनी माझा हात पकडला आणि त्यांच्यावर ठेवला आणि म्हणाले, तू याला प्रेमाने तोंडात घे जसा मी घेत होतो. मी लाजतच त्यांच्या हात चितीतून बाहेर काढला तसा त्यांचा मोठा माझ्या हातात आला. तो माझ्या मनगटापेक्षा जाड आणि मोठा होता. आता त्यांना पाहिजे होतं की मी ते तोंडात घेऊन त्यांचा आस्वाद घ्यावा. मी लाजत वरती तोंड करून झोपले आणि ते उलटे होत माझ्यावर आले आणि माझी चाटू लागले आणि म्हणाले, तू पण असंच कर. मी माझं तोंड उघडलं पण त्यांचा माझ्या तोंडात घुसत नव्हता. मी म्हणाले, हे तर माझ्या तोंडात जात नाही. ते म्हणाले, काही करून घे लवकर, नाहीतर मी घालीन मग तुझ्या तोंडात. मग त्यांनी माझे पाय लांब केले आणि माझ्या चुचीत बोट घालून हलवू लागले. माझ्या चुचीत त्यांनी जीभ जाताच मला अक्षरशः वेळ लागायची. त्यांनी माझ्या तोंडातून त्यांचा नागोबा बाहेर काढला आणि मला विचारलं की मेवणीबाई, आता आपण दोघे आत बाहेरचा खेळ खेळूया. मी विचारलं की तो काय असतो. मग त्यांनी माझ्या चुचीतून जीभ बाहेर काढली आणि त्यांच्या जागी त्यांचा नागोबा माझ्या आत घातला. तो इतका जाड आणि मोठा होता की आत जात नव्हता, तरी पण त्यांनी जोर लावला आणि आत घुसवला. मला खूप जोरात त्रास होत लागला, पण ते काही थांबले नाहीत. ते आत बाहेर करू लागले आणि काही वेळातच मला सुद्धा त्यात मजा येऊ लागली. काही वेळातच मी एकदम मस्तपैकी मजा घेऊ लागली आणि ते म्हणाले की जर तू रोज असं केलंस तर तुझी फिगर देखील एकदम मस्त होईल. मी पण म्हणाले की हो, मी रोज असंच करीन. आता ते जोरजोरात दणके देऊ लागले. मला पण छान वाटू लागलं आणि थोड्याच वेळात माझं पाणी निघालं. बराच वेळ आत बाहेर करून झाल्यावर ते म्हणाले, माझी राणी, आता माझं निघणार आहे. मी काही बोलणार तेवढ्यात मला जाणवलं की काहीतरी गरम माझ्या चुचीत सांडत होतं. मला तर मस्त वाटलं. मी माझे कपडे घातले आणि तिथेच झोपले आणि जिजू पण कपडे घालून मला चिटकून तिथेच माझ्या शेजारी झोपले. मग कधी मला झोप लागली ते समजलंच नाही. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.